शिवाजी महाराजांचं चित्र हिटलरने लुटलं होतं. तो काय किस्सा आहे? हां, मगाशीचा फक्त एक प्रश्न अर्धवट राहिला, त्याचं उत्तर लगेच देतो. हां. औरंगजेबामुळे ही चित्र भारताबाहेर गेली. हां, औरंगजेबामुळे ही चित्र बाहेर सोळाशे गेली. 84-85ला विजापूरची आदिलशाही आणि गोलकोंड्याची कुतुबशाही औरंगजेबाने संपवली. हं, त्यावेळेस तिथली परिस्थिती एवढी राजकीयदृष्ट्या अस्थिर होती की आपला मौल्यवान ऐवज सुरक्षित राहावा म्हणून त्यावेळेसच्या लोकांनी आपली चित्रं सगळी जमा केली, एकत्रित केली. त्यातली काही चित्रं, आता जे तुम्ही चित्र दाखवलंय, हं. हे बटावियाला गेलं. तिथं सिमॉन शिनवेट नावाचा एक उपमहापौर होता नेदरलँड्सचा, हं. ॲम्स्टरडॅमचा. हं, त्यानं ही सगळी चित्रं विकत घेतली. ती त्यानं विकली नेदरलँड्सच्या महापौरला, हं, ॲम्स्टरडॅमच्या. त्याचं नाव होतं निकोलस विटसेन. आणि त्या विटसेनकडे शिवाजी महाराजांची 5 ते 6 चित्रं एकदमच पोचली. हं, त्याच्या मृत्यूनंतर 1720 साली, हं, आता हे जे चित्र आहे समोर तुम्ही दाखवताय उजव्या बाजूचं, हं, तर या चित्राचा संग्रहकर्ता हा निकोलस विटसन आहे. त्याच्या मृत्यूनंतर 1720-25 साली या चित्राचा लिलाव झाला. हं. आणि शिवाजी महाराजांची बरीचशी चित्र ही जगभरामध्ये, मग युरोपामध्ये विखुरली गेली विशेषतः. हां. आणि ज्यावेळेस दुसरं महायुद्ध झालं, त्या दुसऱ्या महायुद्धामध्ये हिटलरने मित्रपक्ष वगैरे या मित्रराष्ट्र यांच्यावर हल्ला वगैरे केले. हं. त्यावेळेस सुद्धा 1945 साली मौल्यवान वस्तू लुटण्याचा प्रघात होता. हं, हं. आणि हिटलरने ज्यावेळेस युरोपातल्या मित्रराष्ट्रांवर हल्ले केले, त्यावेळेस त्यानं त्या लोकांची संग्रहालय लुटली. त्यात त्याला चुकून एक चित्रांचा अल्बम भेटला आणि त्या अल्बममध्ये एक चित्र शिवाजी महाराजांचं होतं, जे ते घेऊन गेला स्टॅट बिब्लिओथेकला, हं. बर्लिनच्या राष्ट्रीय संग्रहालयामध्ये, राष्ट्रीय ग्रंथालयामध्ये. आणि ते चित्र आजही तिथं जतन करून ठेवण्यात आलं.